शेतकरी मंडळी नमस्कार. भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन किसान कृषी प्रदर्शन पुणे मोशी या ठिकाणी चालू आहे 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर या दरम्यान. आणि हे एक्झिबिशन पाहण्यासाठी स्वतः आपण पुणे या ठिकाणी आलेलो आहे. आणि जे आपले शेतकरी बांधव, युवा शेतकरी, महिला शेतकरी इथं येऊ शकत नसतील त्यांना घर बसल्या आपलं एक्झिबिशन पाहता यावं यासाठी आपण हा व्हिडिओ शूट जो आहे तो करून घेत आहे. तर चला आपण पाहूया कृषी प्रदर्शन किसान. बनवणारी कंपनी टायर शेतकरी मंडळी, आपल्या शेतीमध्ये काळाची गरज ते म्हणजे जीवामृत किंवा गांडूळ खत असेल, ह्युमिक असेल, याची गरज जी आहे ती वाढवणे. यासाठी किसान एक्झिबिशन मध्ये आपण प्रोग्रेसिव्ह जीवामृत ट्यूब या स्टॉलला त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. आता हे स्लरी किंवा ट्यूब आपण घरी कशी तयार करू शकता, आपल्या घरी कशी बनवू शकता, हे सविस्तर माहिती आपण सरांकडून त्या ठिकाणी जाणून घेऊ. सर नमस्कार. नमस्कार सर, शेतीमध्ये जे जीवामृत आहे हे आता काळाची गरज आहे, ठीक आहे ना, कारण रासायनिकचा खर्च खूप महागला आहे. तर आता हे जीवामृत ट्यूब शेतकरी घरी कसे ऑर्डर करू शकतात आणि कसं आपल्या घरी तयार करू शकतात आणि शेतीमध्ये उत्पन्न कसं वाढवू शकतात? सर्वात पहिले जे काय मी तुम्हाला एक त्याच्या बेसिक सांगायला इच्छितो की आपण शेतकऱ्यांनी काय पिकाच्या पोषण आणि पिकाचं रक्षण त्याच्यावरती खूप विचार केला, पण मातीची सुरक्षासाठी काही विचार नाही केला. त्यामुळे मातीची तंदुरुस्ती जी आहे ते कमी झाली आणि त्यामुळे काय शेतकऱ्यांना काय खूप त्रास व्हायला लागला. कितीतरी त्यांनी जोर लावला त्यावेळेला तरी पण त्यांना उत्पन्न मिळायची नाही, म्हणून शेतकरी निराश होतो. तर मातीची सुरक्षेसाठी हा जीवामृत आपण बनवून आणि त्याच्यामध्ये माती सोडणं आवश्यक आहे आणि अति आवश्यक आहे. आता जे जीवामृत बनवायची पद्धत काही वर्षापूर्वी असं ठरलं की बेरळमध्ये बनवायचं, तर त्याच्यामध्ये काहीतरी 7-8 प्रॉब्लेम होते. प्रॉब्लेम असा होता की सर्वात पहिला त्यांना सकाळ संध्याकाळ ढवळणं, दुसरं त्याचं मॉनिटरिंग करायचं, सकाळ संध्याकाळ बघायचं. तिचा तिसरा होता की त्याच्यामधनं खूप वास यायची. चौथं माणसं कोणी करायला तयार नाही. पाचवा त्याच्यामध्ये कंटामिनेशन झाले तर त्याच्यामध्ये किडे पडते एवढे मोठे, बरोबर. दुसरं त्याची वापरून घ्यायची त्याची जे हे आहे आपले वेळावधी आहे ते कालावधी ते कमी असते, 7 ते 10 दिवसामध्ये वापरून घ्यायचं असतं. त्यामुळे काय होतं शेतकऱ्यांनी हे करायला खूप त्रास होत होता. त्यामुळे शेतकरी काही दिवस करतात आणि नंतर सोडून देत होते. पण हा युनिट लावल्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना काय होत आहे की फक्त त्याच्यातनं शेण, गोमूत्र, ताक, गूळ आणि तांदूळ ते पाण्याबरोबर मिक्स करून या ट्यूबमध्ये टाकून द्यायचं आणि त्यामध्ये पहिल्यांदा जे ठराविक द्रव्य आहेत आणि ठराविक क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये टाकून नंतर फक्त आणि फक्त 10 दिवस थांबवून घ्यायचं आणि 10 दिवसानंतर 11व्या दिवसपासून रोजच्या त्याची आउटपुट कॅपॅसिटी आहे, डेली आउटपुट कॅपॅसिटी, त्याप्रमाणे त्यांना शेतकऱ्यांना एकदम दर्जेदार जीवामृत गाळण्याची गरज नाही, गाळण्याची अजिबात गरज नाही आणि डायरेक्ट ठिबकला सोडू शकतात. अशा प्रकारचा जीवामृत तयार मिळतो. आता आपले बरेच शेतकरी बांधव गावाकडे ग्रामीण भागामध्ये असतात, तर त्यांना जर आपली ट्यूब लावायची असली, घ्यायची असली तर ते कशी घेऊ शकतात? आपल्या कंपनीचा हा ब्रोशर आहे, तर ब्रोशरमध्ये आणि आपली वेबसाईट सुद्धा आहे, याच्यामध्ये नंबर दिला गेलेला आहे. तर मी तुम्हाला हे नंबर पण तुम्ही पाहू शकता डिस्प्लेवर. शेतकरी बांधव, हा नंबर आहे म्हणजे जीवामृत प्रत्येक शेतकरी बांधवांनी घरी करावं आणि खूप चांगले फायदे आपल्या शेतीमध्ये जे आहेत या नंबरवर संपर्क साधून आपण हे ट्यूब जे आहे ते घरी ते खरेदी करू शकता. आणि या इव्हेंट मध्ये पण जेणी कोणी आलं असेल आणि त्यांना खरेदी करायची असेल तर त्यांना 2 फायदे मिळेल. एक, त्यांना फ्री डिलिव्हरी, फ्री कॉस्ट डिलिव्हरी मिळेल आणि दुसरं आमच्या इव्हेंटचं एक कुपन असतं, ते कुपन काढल्यावर जेवढ्या रुपयाचे कुपन निघतं, 1000 रुपयापासून 5000 पर्यंतचं कुपन निघतं आणि कुठलंही रिकमेंड असतं. ते कुपन जेवढ्या पैशाचे कुपन निघालं तेवढं डिस्काउंट डायरेक्ट त्यांना शेतकऱ्यांना मिळतो. शेतकरी बांधव, कृषी किसान एक्झिबिशन पुणे या ठिकाणी आपण जीवामृतची ट्यूब म्हणजे जीवामृत कसं तयार करावं, त्याची कसं बोलावं याचे फायदे त्या ठिकाणी पाहिले. मागे आपणही घरच्या घरी जीवामृत तयार केलं, आपल्या वावरामध्ये त्याचा वापर केलेला आहे. आपण जर एक्झिबिशन मध्ये येऊ शकत नसाल, आपल्या घरी घर बसल्या तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, पण शेतकरी बांधव काय करतात की एक्झिबिशन मध्ये आले नाही तर त्यांना घर बसल्या हे एक्झिबिशन पाहता यावं यासाठी आपण हा व्हिडिओ शूट जो आहे तो करून घेत आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा. जवळपास 3 ते 4 भाग मध्ये हा व्हिडिओ आपण शूट करून घेऊ.